साइन लँग्वेज किंवा खुणांची भाषा ही कर्णबधिरांनी शिकवायची की नाही हा एक विचाराचा मुद्दा आहे. पण खरं बघितलं तर कर्णबधिरांची ती प्राथमिक भाषा आहे. मूल लहान असतं तेव्हाच ते खुणा करायला लागलेलं असतं. त्यामुळे उपजतपणे काही साइन लँग्वेजच्या खुणा किंवा चिन्ह ही मुलं आपोआपच शिकत असतात. आणि त्याचबरोबर साइन लँग्वेजमध्ये शिकवणं यात गैर काहीच नाही आहे. कारण आता ह्या भाषेला भाषेचा दर्जा भारत सरकारने दिलेला आहे. त्यामुळे ह्या प्रकारची भाषा त्यांना शिकवली तर त्यांच्याच गटामध्ये म्हणजे कर्णबधिरांशी चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतात. कर्णबधिरांबद्दल आपले विचार वेगळ्या पद्धतीने मांडू शकतात आणि त्यामुळे जागतिक स्तरावर असा एक विचार यायला लागला आहे की मुलांना मौखिक भाषा जशी आपण शिकवतो तशी साइन लँग्वेज पण शिकवावी आणि त्याच्याकरता आता खूप साहित्य उपलब्ध आहे. कर्णबधिर मुलांना साइन लँग्वेज शिकवायला काहीच हरकत नाही आहे, कारण त्याला आता सर्वमान्यता मिळालेली आहे. त्याच्यासाठी खूप सारं साहित्य यूट्यूबवर उपलब्ध आहे. त्यामुळे या मुलांना जरूर ही भाषा शिकवा.